या आषाढ महिन्यामध्ये साधी पुरी विसरा आणि मूगडाळीची ही खुसखुशीत तिखट पुरी एकदा तरी नक्की करा. आणि अशी जर तुम्ही पुरी केली तर घरचे म्हणतील नेहमीच बनवा. हे बघा, पुरी कशी टम्म अशी फुगली गेलेली आहे आणि खायला तर एकदम मस्त खमंग अशी लागते. आणि सगळ्या पुऱ्या याच पद्धतीने छान अशा टम्म फुगलेल्या आहेत. रोजच्या मुलांच्या डब्यासाठी, नाश्त्यासाठी किंवा चहाच्या वेळेस, लहान भुकेच्या वेळेस या पुऱ्या अगदी छान लागतात. आणि आषाढ स्पेशल म्हणून सुद्धा तुम्ही या पद्धतीच्या पुऱ्या नक्की करून बघा. चला तर मग आज आपण या नवीन पद्धतीच्या मूगडाळीच्या पुऱ्या करून पाहूया. त्यासाठी मी 1 वाटी मूगडाळ घेतलेली आहे. बिना सालाची ही पिवळी मूगडाळ घ्यायची आहे. स्वच्छ धुवून घ्यायची आणि ही आपल्याला 5 तासांसाठी भिजत ठेवायची आहे. मूगडाळ चांगली भिजली जाणं हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. आता मूगडाळ 5 तास छान अशी भिजली गेली की हे बघा अशी मस्त भिजली गेली आहे, पटकन अशी मोडली जाते. आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे, ही डाळ आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया. पाणी व्यवस्थित निथळून घेतलेलं आहे. आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला 1 चमचा जिरं. त्यानंतर लसूण घ्यायचा आहे 7 ते 8 पाकळ्या आणि आवडीनुसार हिरवी मिरची घालायची आहे. हिरवी मिरचीचे मी तुकडे करून घातलेले आहेत आणि छान असं आपल्याला हे मिक्सरला वाटून घ्यायचं आहे. आता मिक्सरमध्ये वाटत असताना जर गरज वाटली तर यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि याची छान स्मूथ अशी पेस्ट करून घ्यायची आहे. तर हे बघा अशा पद्धतीची छान स्मूथ पेस्ट करून घेतलेली आहे. एका भांड्यामध्ये मी घेतलेलं आहे 2 वाट्या गव्हाचं पीठ आणि यामध्ये घालायचं आहे चवीनुसार मीठ. छान यमक जुळलं ना. आता यामध्ये घालायची आहे हळद आणि त्यानंतर घालायचं आहे आपल्याला हिंग. हिंग घातल्यानंतर आता इथे लाल तिखट घालून घ्यायचं आहे. यामुळे पुरीला रंग खूप छान येतो. 1 चमचा ओवासुद्धा यामध्ये हातावरती चोळून घालून घ्यायचा आहे. त्यानंतर 1 मोठा चमचा मी पांढरे तीळ घालून घेतलेले आहेत. त्यामुळे पुरी एकदम छान खमंग अशी लागते. आता हे सगळं घालून झाल्यानंतर आपल्याला हे सगळं एकत्र करायचं आहे आणि यामध्ये 4 ते 5 चमचे कडकडीत तेलाचं मोहन घालून घ्यायचं आहे. त्यामुळे पुरी एकदम छान खुसखुशीत बनते. तर तेलाचं मोहन घातले, हे गरम आहे त्यामुळे सुरुवातीला आपण चमच्याने एकत्र करून घेऊया. त्यानंतर सगळं हे आपल्याला हाताने एकत्र करून घ्यायचं आहे. यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीरसुद्धा आपण घालून घेणार आहोत. हे बघा अशा पद्धतीने. त्यानंतर आपण ही जी मूगडाळीची पेस्ट करून घेतलेली आहे तीसुद्धा सगळी घालून घ्यायची आहे. तर हे बघा अशा पद्धतीने सगळं छान असं आपल्याला या मूगडाळीच्या पेस्टमध्येच एकत्र करून घ्यायचं आहे आणि घट्ट मळायचं आहे. लगेचच पाणी घालायची घाई करायची नाही आहे. पुरीसाठी जसं आपण घट्ट मळतो त्याच पद्धतीचं आपल्याला इथे घट्टसर पीठ मळून घ्यायचं आहे. तर हे बघा अशा पद्धतीने मस्त असं आपलं हे तिखट पुरीचं पीठ मळलं गेलेलं आहे. घट्टच मळलं आहे. झाकून ठेवायचं. 1-5 मिनिट रेस्ट करून घेऊया. पीठ चांगलं मुरलं गेलेलं आहे. 5 मिनिटानंतर आपण याचे छोटे छोटे गोळे करून घेऊया. तेलाचा हात घ्यायचा आहे आणि हे बघा अशा पद्धतीने सुरुवातीलाच आपल्याला सगळे या पिठाचे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहेत आणि मग आपल्याला पुरी लाटून घ्यायची आहे. तर मी पोळपाट लाटण्यावरतीच या सगळ्या पुऱ्या लाटून घेतलेल्या आहेत आणि लाटत असताना आपल्याला या पिठाला अजिबातही कोरडं पीठ लावायचं नाही आहे. तेलावरतीच या सगळ्या पुऱ्या लाटून घ्यायच्या आहेत. तर हे बघा अशा पद्धतीने सगळ्या पुऱ्या तेलावरतीच लाटणं खूप महत्त्वाचं आहे. आता सगळ्या पुऱ्या आपल्याला लाटून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर आपल्याला गरम तेलामध्ये या पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत. तळत असताना आपल्याला हे तेल मध्यम आचेवरतीच तापवायचे. खूप जास्त तापवलेलं असेल तर पुऱ्या पटकन तळल्या जातात, बाहेरून रंग येतो किंवा काळपट पडू शकतात आणि आतून कच्च्याच राहतात. तर मध्यम आचेवरतीच आपल्याला हे तेल तापवून घ्यायचं आणि मग तळायच्या आहेत आपल्याला. दोन्ही बाजूने छान सोनेरी रंग येईपर्यंत आणि एकसारख्या रंगावरती या पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत. सुरुवातीला मी एकच पुरी घालून घेतलेली आहे आणि त्यानंतर आपण 2 ते 3 पुऱ्या एकत्र तळून घेऊ शकतो. तर अशा पद्धतीने आजच्या या पुऱ्या करून घेतलेल्या आहेत. खूप छान मस्त लागतात एकदम टेस्टला. तर अशा पद्धतीच्या आषाढ तळणीसाठीच्या या पुऱ्या नक्की करून बघा. मूगडाळीमुळे याला खरंच चव खूप छान अप्रतिम आणि वेगळीच येते.
तर आजच्या या खमंग खुसखुशीत मूगडाळीच्या पुऱ्या तुम्हाला कशा वाटल्या? रेसिपी जर थोडी जरी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका. यूट्यूबला बघत असाल हा व्हिडिओ तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबातही विसरू नका. फेसबुकवरून बघत असाल तर पेजला नक्की फॉलो करा. आपल्या या पेजवरती किंवा या चॅनलवरती खूप साऱ्या रेसिपीज शेअर केलेल्या आहेत. पारंपरिकसुद्धा खूप छान छान आहेत. तर नक्की भेट द्या. चला तर मग अशाच मस्त खमंग नवीन रेसिपी घेऊन पुन्हा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.